चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीमध्ये भाजपचा अनपेक्षित विजय झालाय। काल झालेल्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत युती केली आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनं तटस्थ राहून कुणालाही मतदान केलेलं नाहीये आणि त्यामुळे काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव झालाय। यानंतर वंचित बहुजन आघाडीनं कारवाईला सुरुवात केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या पदावरून गच्छंती करण्यात आली आहे। सोबतच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्तींना देखील स्थगिती मिळाली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आदेश होते, मात्र हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये पक्षाने शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यावर कारवाई केली आहे। मात्र अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या वंचितच्या दोन नगरसेवकांवर आता पक्ष काय कारवाई करतो हे पाहणे महत्त्वाचे असेल। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर आहेत। सांगली जिल्हा परिषदेमधल्या सत्ता स्थापनेबाबत आज भाजपकडून हालचाली होऊ शकतात। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची मदत लागेल आणि त्यामुळे महापालिकेमध्ये मित्रपक्षांच्या मदतीने भाजपनं सत्ता स्थापन केली, तसं सांगलीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मदतीने जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करणार का याकडे लक्ष असेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी आहे। श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। जर प्रकृतीत अशीच सुधारणा कायम राहिली तर शरद पवारांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। आता एक मोठी बातमी आहे। कुठलंही धरण उभं होताना सर्वात मोठा त्याग जमीन देणारे शेतकरी करतात आणि त्यामुळे या धरणाचे सर्वाधिक लाभ देखील त्या शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे। गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पामध्ये मात्र असं होताना दिसत नाहीये। गोसेखुर्द धरण आता पूर्ण होतंय। या धरणातील प्रचंड पाणीसाठ्यातून धरणाच्या वरच्या बाजूला तसंच वैनगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर बॅकवॉटर पसरलंय आणि त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत। मात्र त्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जमीन अधिग्रहित करून हवी असेल तर विशिष्ट रक्कम द्यावी लागेल अशी मागणी करणारे काही लोक संपर्क करतात असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय। तर गोसेखुर्दला नेमकं काय घडतंय, कसे गैरव्यवहार सुरू आहेत आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। गोसेखुर्दचं बॅकवॉटरचं पाणी वैनगंगेच्या पात्राबाहेर येतंय आणि जमनी आणि अन्य गावातील शेती ही बुडीत जातीये। फेब्रुवारीतही जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत, तरी जमिनी बॅकवॉटर अधिग्रहण प्रक्रियेच्या बाहेर आहेत। बॅकवॉटरचं पाणीच नाही अशा जमिनींचं मात्र नुकसान भरपाईसाठी अधिग्रहण केलं जात आहे। एबीपी मासानं वस्तुस्थिती तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलंय। वैनगंगेच्या प्रवाहापासून दूर असलेल्या जमिनींना 42 कोटींची भरपाई देण्याची तयारी सुरू आहे। अधिग्रहण दाखवायचे तर पैसे द्या अशी दलालांची शेतकऱ्यांकडे मागणी होतीये। पैसे न देणाऱ्यांना या सगळ्या प्रक्रियेमधून वगळण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या महसूल आणि जलसंपदा विभागाकडे लेखी तक्रारी आहेत, पण या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे। एका शेतकऱ्याची खंडपीठातही धाव झालेली आहे। खंडपीठाची नियमाप्रमाणे काम करा अशी तंबीही मिळाली आहे, तरीही पहिले पाढे 55 अशी स्थिती आहे। दरम्यान या संदर्भात या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। पाणी अशाच पद्धतीने राहते साहेब। बरसातीत तर राहते, पण ह्या हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत असंच राहते। एक बी फसल आमच्या हातात येत नाही। शासनाच्या लोकांनी जे सर्वे केला तो चुकीचा केला। आम्हाला न नोटीस देता न काही करता ना आम्हाला काही त्याची इंटिमेशन काही मिळालेली नाही आजपर्यंत। बाकायदा आम्ही बघतो तो त्यांच्या पेपरामध्ये लिस्टवर नाव येऊन राहिलं आहे। खूप डाऊन असल्यामुळे पण अजूनही कोणी इथं सर्वेला आला नाही। ड्रोन वरतून फिरते। आम्हाला असं वाटते की बा आमचा आज्ञा उद्या जाईल, आज्ञा उद्या पत्र येईल, आज्ञा उद्या बोलवतील, पण तिथं काही तशी सुनवाई होत नाही। म्हणजे नदीपासून आमची जवळ, मग त्यांच्यावरची जे आहे त्यांचे नाव आले, त्यांचं सर्व पेपरमध्ये आलं, नोटीस आपला लिस्टमध्ये पण आलं,
परंतु आमचं काही इथं ठिकाण आहे नाही अजून. जे काही त्यांना पैसे देत आहे त्यांचे नाव येत आहे, कारण की तुम्ही आता प्रत्यक्ष बघू शकता ज्यांचे नाव आले आहे लिस्टमध्ये त्यांची जागा पूर्णपणे ते त्याच्याच पाणीचा एक थेंब नाही आहे, आणि इथं पाणी भरलेली जागा आहे ते त्याला कन्सिडर नाही करत आहेत ज्यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे आम्हाला वाटते की हे लोकांना जे त्यांनी सोडला हे कन्सिडर करून की आता कोणी बोलणार नाही याच्या मागं, एकदा नाववाला लिस्ट झाली तर हे झोपणारच राहणार आहे. आणि आम्ही ते ना एक तरीकेचे त्यांनी आपला भडास काढली आमच्याकडे. नाल्याला लागून आमची खेती आहे, म्हणजे सर्वात अगोदर त्यांना करायचं असेल तर माझी जागा, भाऊची जागा यांना पहिले त्यांना मोजायला पाहिजे होतं आणि त्यांचं नाव टाकायचं होतं. मी नंतर पाहिलं, पेपरमध्ये पाहिलं तर माझ्या वरचे खेतचे नाव येऊन राहिले ना, माझं नाव नाही आहे. गायदाने भाऊ माझ्या बाजूला माझ्या शेती आहे त्याचं नाव नाही आहे. तर नाही, अरोरा भैया यांची खेतीमध्ये पाणी येणार त्यांचं नाव नाही आहे. दरम्यान या संदर्भात एबीपी माझानं भंडारामधील महसूल प्रशासनातील अधिकारी तसेच गोसेखुर्द धरणाशी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया. भंडारा जिल्ह्यातील जमनी गावातील जमीन अधिग्रहणासंदर्भात होत असलेल्या पक्षपातासंदर्भात आम्ही भंडारा जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र जमिनीचे अधिग्रहण जरी महसूल प्रशासनाकडून केले जात असले तरी कोणती जमीन बुडीत आहेत आणि कोणती जमीन बुडीत नाही याचा निर्णय गोसेखुर्दचेच म्हणजेच जलसंधारण विभागाचे अधिकारी करतात आणि त्यांच्या अहवालाप्रमाणेच आम्ही अधिग्रहणाची कारवाई करतो असं महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जमनी गावातील जमीन अधिग्रहणासंदर्भात जे काही आरोप होत आहेत त्या संदर्भातले उत्तर जलसंधारण विभागातील अधिकारीच देऊ शकतील असं महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, भंडारा. राज्यातील तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. पोलीस दलातील भरती प्रक्रिया आजपासून सुरू होतीये. एकूण 15,631 पदांसाठी शारीरिक चाचण्या आजपासून घेतल्या जातील. यामध्ये पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश असेल. उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार असून एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास ते थेट बाद ठरवले जातील. जळगावात 171 जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. 12,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले असून आजपासून शारीरिक चाचणीला सुरुवात होईल. पोलीस भरतीचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उंची आणि छाती मोजण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. अमरावतीमध्येही आजपासून पोलीस भरतीला सुरुवात होतीये. 214 जागांसाठी 22,000 उमेदवार हे पोलीस भरतीच्या परीक्षेला सामोरे जातील. सुरुवातीला दररोज 800 आणि टप्प्याटप्प्यानं दररोज 2,000 उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे. अमरावती ग्रामीणमध्ये 214 जागा आहे ज्यासाठी तब्बल 22,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे. आणि मी आहे सध्या अमरावती शहरातील जोग स्टेडियम या ठिकाणी, ज्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी अतिशय योग्य नियोजन केलेले आहे. आपल्यासोबत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद सर, कसं नियोजन केलेलं आहे आणि काही मुलांनी गडबड करू नये याचं काय? वी आर एन्शोरिंग की काही कॅन्डिडेट ते काही गैरवर्तन करायची नाही म्हणून वी आर टेकिंग ऑल प्रिकॉशन्स. आणि कॅन्डिडेटचा बायोमेट्रिक म्हणजे त्यांची फेस ची फोटो आणि सोबत त्यांची थंब इम्प्रेशन पण आम्ही घेत आहे, सो दॅट काही कॅन्डिडेट्स जे आहे ते काही फेरफार करायची संधी कोणाला द्यायची नाही म्हणून. अँड वी आर व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हेरी शुअर की आम्ही पूर्ण ट्रान्सपरंट आणि फेअर भरतीची प्रक्रिया आम्ही करणार आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत हे मैदानी चाचणी चालेल आणि त्यानंतर तारीख जी येईल त्यानंतर लेखी परीक्षा होईल आणि असं नियोजन ग्रामीण पोलिसांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. आता एक महत्त्वाची बातमी. तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये AI हे जितकं वरदान ठरतंय तितकाच त्याचा गैरवापर ही डोकेदुखी ठरते. यावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय. सरकारनं IT नियम 2021 मध्ये नवीन सुधारणा जाहीर केल्या असून येत्या 20 फेब्रुवारी 2026 पासून संपूर्ण देशात कडक AI नियम लागू होतील. त्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फेक कंटेंट 3 तासात हटवावा लागेल. तसेच AI कंटेंटचे लेबलिंग अनिवार्य करण्यात आले आहे.
एखादी दिशाभूल करणारी माहिती किंवा डीप फेक व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच तो हटवणं आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बंधनकारक असेल. यामुळे चुकीची माहिती पसरून होणारे सामाजिक नुकसानही टाळता येईल. तर सरकारनं या संदर्भात नेमकी काय नियमावली आखली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. AI कंटेंटसाठी केंद्र सरकारनं 20 फेब्रुवारीपासून कठोर निर्णय जाहीर केले आहेत. सध्याचा फेक कंटेंट 3 तासात हटवा, AI व्हिडिओंना लेबल लावा असे निर्देश देण्यात आले आहेत. दिशाभूल करणारे डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आदेश देण्यात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फक्त 3 तासात कंटेंट हटवावा लागणार. सध्या 36 तासांची मुदत असेल. हिंसाचार भडकवणारे किंवा शस्त्रास्त्रांशी संबंधित AI मजकुरावरही बंदी असेल. AI वापरून बनावट कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणं आता गंभीर गुन्हा मानला जाईल. तर अमेरिकेनं नेहमीच पाकिस्तानचा टॉयलेट पेपर सारखा वापर केला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री अमेरिकेवर चिडलेले आहेत आणि या शब्दात त्यांनी असेंब्लीतच अमेरिकेवर राग काढलेला आहे. काम संपलं की अमेरिकेनं पाकिस्तानला फेकून दिलं असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय. अफगाणिस्तान विरुद्ध जिहादच्या नावानं लढवले आणि सोडून दिलं असाही त्यांनी आरोप केलेला आहे. जनरल झिया उल हक आणि परवेज मुशर्रफ यासाठी जबाबदार असल्याचंही विधान आसिफ यांनी केलंय. कोई इस्लाम के लिए या मजहब की मोहब्बत के लिए शिरकत नहीं की थी. दोनों डिक्टेटरों को लेजिटिमेसी चाहिए थी और एक सुपर पावर की जो है तायीद चाहिए थी, इसलिए हमने की थी. वन शुड बी वेरी क्लियर अबाउट इट कि वो जहाद था, कोई जहाद वगैरह नहीं था. वो एक सुपर पावर की जंग थी, उसके लिए हमने अपना करिकुलम चेंज कर दिया. आज तक वो करिकुलम दोबारा नहीं हम बहाल कर सके जो आपने, मैंने और यहां पे बहुत से लोगों ने 60 की और 70 की दहाई में पढ़ा. ये फेथ यूनिटी डिसिप्लिन नहीं पाक कायदे ने कहा था, यूनिटी फेथ डिसिप्लिन कहा था. यहां तक माइक्रो किस्म की चेंजेस जो हैं इस मुल्क के जो ईथॉस था, पॉलिटिकल ईथॉस था, रिलीजियस जो ईथॉस था, उसको अमेंड किया गया, उसमें चेंजेस की गई क्योंकि हमने एक मेड इन अमेरिका जहाज लड़ना था.